सुरू करा तुम्ही. येस सर. सर आमचा विषय आहे, आम्ही निवडलेला विषय आहे आजचा डॉक्टर भीमराव रामाजी आंबेडकर. सर आवाज येतोय ना? हॅलो. येत आहे आवाज. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामाजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते रामाजी मालोजी सपकाळ, तसेच त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दापोली येथे पूर्ण झाले, तर माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले. आंबेवाडीचा या त्यांच्या मूळ गावावरून आंबेडकर हे नाव झाले. शिक्षणाच्या प्राथमिक अवस्थेत त्यांचा अस्पृश्य जातीचे म्हणून कमालीचा त्रास सहन करावा लागला. अडचणी आणि अपमान यांनी त्यांचे बालपण करपून गेले. निवृत्तीनंतर त्यांचे वडील रामाजी मुंबईला स्थायी होण्याचे ठरविले, म्हणून भीमाजींनी पुढील शिक्षण मोकळ्या वातावरणात झाले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. यांचा विवाह सुद्धा ह्याच वयात झाला. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाबाई होते आणि त्यांचा दुसरा विवाह हा 15 एप्रिल 1948 ह्या काळात झाला. गायकवाडांच्या शिष्यवृत्तीच्या आधारे ते एल्फिन्स्टन महाविद्यालयातून 1913 मध्ये पदवी प्राप्त केली. सयाजीराव गायकवाडांनी उच्च शिक्षणासाठी भीमरावांना शिष्यवृत्ती दिली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञांनी उच्च शिक्षण घेतले. विख्यात अर्थशास्त्रज्ञ सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन करून MA ही पदवी घेतली. भारतातील जातीय उत्पत्ती आणि वाढ ह्या त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यानंतर त्यांनी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अँड ॲटोलिटिकल स्टडी ह्या विषयात PhD घेतली. त्यानंतर 1 वर्षात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स असे मध्ये MSc अर्थशास्त्र ही पदवी घेतली. नंतर आंबेडकर भारतात परत आले. येता क्षणीच त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी लागली. लष्करी सचिव म्हणून कार्यरत होते, परंतु त्या ठिकाणी अस्पृश्य म्हणून वाईट वागणूक मिळाली. नोकरीचा राजीनामा देऊन 1917 साली मुंबई येथे सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. 1.5 वर्षांनीच त्यांना पुन्हा लंडनला जावे लागले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने ते 1918 ला तेथे गेले. त्या ठिकाणी त्यांनी कायदा आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास केला. भारतात परत आल्यानंतर त्यांनी दलितांसाठी कार्य केले. 1920 मध्ये ते पुन्हा लंडनला गेले. जून 1921 मध्ये ब्रिटिश हिंदुस्थानातील अर्थव्यवस्थेचे प्रतीक विकेंद्रीकरण ह्या निबंधावर त्यांनी MSc अर्थशास्त्रात मार्च 1913 मध्ये केली. रुपयांची समस्या मूळ व उपाय ह्या प्रबंधनावर त्यांनी PhD केली. 1930 मध्ये त्यांनी झालेली गोलमेज परिषद ते मागास जातीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. 1937 मध्ये ते विधी महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. 1942 ते 46 ह्या काळात ते गव्हर्नर जनरल कार्यकारी मंडळात कामगारांचे सदस्य म्हणून होते. 1942 साली काँग्रेस ब्रिटिश भारत छोडो हा आदेश दिला. ह्या भारतात आंदोलने झाली. अशा स्थितीत त्यांनी ब्रिटिश सरकारी सहकारी म्हणून कार्य केले, म्हणून त्यांनी टीकाकरण झाली. ह्या काळात उपयोग आणि दलितांच्या हितासाठी घटनात्मक तरतुदी करून घेण्यात आली. 1946 साली आंबेडकर घटना समितीवर निवडून आले. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अविश्रांत परिश्रम ज्या भव्य घटनेचा आकार दिला गेला त्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेले कार्य सर्वांना प्रभावित करणारे झाले. त्यांनी भारतातील घटनेचे शिल्पकार म्हणून गौरवाने म्हटले जाते. त्याच नात्याने त्यांनी कोलंबिया विद्यापीठाचे डिलीट्स हे सन्माननीय पदवी दिली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होण्याचा बहुमान आंबेडकरांना मिळाला. ह्या सर्व काळात दलित समाजात उत्थानाचे विविधांग कार्य सुरूच होते. त्यांनी महिलांसाठीही कार्य केले होते.
देशातील धर्मशास्त्रांनी स्त्रियांना जे अधिकार दिला त्याचा हक्क नकारून तिला माणूसपणाचा जो अधिकार नकारला होता तो तिला प्राप्त करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून प्रयत्न केला. स्त्रीने बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या अधिपत्याखाली राहावी अशी अवस्था मनुस्मृतीने करून ठेवली होती. स्त्रियांच्या समग्र विकास आणि उत्थान व्हावे म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन घडवून आणले. त्यामागील कारणाने हे एक कारण प्रमुख होते. मात्र डॉक्टर आंबेडकरांनी यासोबत स्त्रियांचे हक्क, अधिकार व विकास आणि उत्थानासाठीचा जाहीरनामा कोडबिलाच्या रूपाने सादर केला. अर्थात त्यावेळी स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री होते. 1947 पासून सतत 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले. स्त्रियांना कायद्याचे हक्क, दर्जा, प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हा त्यांचा त्यामागे प्रमुख उद्देश होता. सुधारणेच्या युगात स्त्रियांना सन्मान, हक्क तुम्ही का नकारता, त्याचा विरोध का करता, असा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. 20 सप्टेंबर 1920 रोजी केलेला होता. हिंदू कोड बिल पास व्हावे म्हणून ते एकटे योद्ध्यासारखे लढले. मात्र दुर्दैवाने तत्कालीन संसदेचे अधिवेशन संपता ह्या बिलाचे केवळ 4च कलमे मंजूर झाली. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुःखी होऊन 27 सप्टेंबर 1951 रोजी कायदेमंत्री ह्या पदाचा राजीनामा दिला. 1955 मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरला त्यांनी लक्षावधी अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकर निधन झाले. त्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अस्पृश्यांना उद्धाराकरिता कार्य केले. डॉक्टर आंबेडकरांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. त्यांनी अनेक विषयांवर प्रमुखत्व होते. त्यांनी कार्याची 2च पैलू प्रामुख्याने पुढे आलेली असले तरी त्या पैलूंचे लोकांचे लक्ष वेधले गेले. तसेच त्यांनी पाकिस्तान संबंधी आपले विचार हे व्यक्त केलेले होते. मुस्लिम समुदाय करत असलेली पाकिस्तानची मागणी अनिवार्य आहे. देशाची फाळणी जर अटळ असेल तर ती करावी. अशी भूमिका पाकिस्तानची फाळणीवर बाबासाहेब आंबेडकरांची होती. राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी भारताची फाळणी करणे आवश्यक आहे, हिंदू समाजासाठी असे ते म्हणत. याच अर्थी त्यांनी पाकिस्तान निर्मितीचे समर्थन केले असे दिसून येते. ज्यावेळी सर्व भारतातील नेते फाळणीच्या विरोधात होते आणि ती कशी टाळता येईल हे प्रयत्न करीत होते, पण त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब मात्र बुद्धीच्या आधारावर फाळणीला समर्थन करीत होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच भूमिकेमुळे राजकीय वातावरणात मोठा असंतोष निर्माण झालेला होता. डॉक्टर बाबासाहेबांनी द थॉट ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला. पाकिस्तानच्या भूमिके स्पष्ट केले होते. हिंदू राष्ट्रीय काँग्रेसचे नेते करीत असलेल्या अनुनय हिंदू मुस्लिमांचा प्रश्न आदींच्या अभ्यासातून त्यांनी पाकिस्तान संबंधित मत बांधवले होते. हिंदू मुस्लिम हे दोघेच ब्रिटिश इथे येण्यापूर्वी गुण्यागोविंदाने राहत असत. ब्रिटिश राजकर्त्यांनी त्यांनी राज्य करणे सुलभ जावे यासाठी मुसलमानांना हाताशी धरले. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असे दिसून येते. परंतु ह्या कल्पनेशी आंबेडकर मात्र सहमत दिसत नाहीत. ते म्हणतात की ब्रिटिश इथे येण्यापूर्वीपासूनच हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव अस्तित्वात होता. 2 समाजात त्यांनी वैरभाव निर्माण केले. ते म्हणतात ते म्हणजे अनुरोध ठरले. आंबेडकरांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. ह्या संबंधित ते म्हणतात की हिंदू मुस्लिम संघर्षाने आलेली गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेले की पाकिस्तानची निर्मिती करणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुस्लिमांनी धर्मनिष्ठ अतिशय कडवी आहे. एका राष्ट्राच्या रूपात ते सतत मानतात आणि एक राष्ट्र स्वरूपात ते सतत मानतात आणि हिंदू मुस्लिमांना यात ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. हिंदू मुसलमान यांच्यातील सर्व बाजूंना संबंधाचा हिताचा विचार करून निर्णय घेणारे वाईट परिणाम टाळण्यासाठी पाकिस्तानची निर्मिती हीच व्यावहारिक गोष्ट ठरते असे त्यांचे मत होते.
आंबेडकरांनी जरी पाकिस्तान निर्मितीचे समर्थन केले असले तरी नंतर ते परिणाम दिसले, त्यामुळे त्यांनी विचार पालटले. पुढे जाऊन त्यांनी ते कल्पना सोडून दिली आणि घटना समितीचे अखंड भारताच्या कल्पनेने पाठिंबा दिला. उद्देश सर, आता उद्देश बोलेल सर समोरचं. उद्देश. हो. बाबासाहेबांच्या जीवनावरचा परिचय सरिता मॅडमने दिलाच आहे. त्यानंतर बाबासाहेबांचे राजकीय विचार कोणत्या प्रकारे होते, कसे त्यांनी आपल्या राजकीय विचार मांडले होते ते मी सांगणार आहे. बाबासाहेब लोकशाहीवर अत्यंतिक निष्ठा ठेवणाऱ्यापैकी एक होते. सर्व शासन प्रकारात लोकशाही शासन प्रकार ही सर्वात उत्तम आहे असे ते मानित होते. लोकशाही हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे सामाजिक परिवर्तन घडवून आणता येते. त्या पद्धतीत व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण केले जाते. परंतु त्याच सांसदीय लोकशाही त्यांना ते सांसदीय लोकशाही का बरं प्रिय वाटायची त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी सांगितले आहे. ते म्हणजे पहिलं सांसदीय पद्धती लोकमताचा आदर केला जातो. या पद्धतीत निवडणुका विशिष्ट मुदतीने होतात आणि स्वच्छ वातावरणात सुद्धा होतात. सर्व प्रतिनिधी जे निवडले जातात ते या मार्गानेच परिवर्तनाच्या शांततेच्या मार्गाने होते. राजकीय पक्षांना सांसदीय पद्धतीत जन्मतः संघटित करता येतात. विरोधी पक्षाला सरकारवर टीका करून योग्य मार्गावर आणता येते. संसदीय लोकशाही जरी आंबेडकरांना अनुकूल मत दर्शवले तरी ते या आपल्या देशात ती अपयशी का ठरेल त्याचे सुद्धा बाबासाहेबांनी स्पष्टीकरण दिले आहे. बाबासाहेब म्हणतात की ज्या देशात लोकशाही सांसदीय लोकशाही होती त्या देशात ती पद्धत का समाप्त झाली. आंबेडकर म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता इतर सोयी देण्यासाठी ही पद्धत अपयशी ठरली. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत गेला. बहुसंख्यांचा हिताकडे दुर्लक्ष झाले. लोकशाहीत आर्थिक विषमता कायम राहिली. सांसदीय पद्धतीत लोकशाही कार्यगती अतिशय मंद असते. जनतेची कामं ही त्वरित होत नाही, त्यामुळे असंतोष वाढतोच. बाबासाहेब म्हणतात सांसदीय पद्धतीचे केवळ राजकीय लोकशाही निर्माण केली. त्याचप्रमाणे सामाजिक लोकशाहीकडे दुर्लक्ष झाले. त्यांनी आणखी एक म्हटलं होतं की जनतेची अशी एक मानसिकता होऊन झाली आहे की त्यांना असं वाटते की आपण एकदा मतदान केलं म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे त्यांना वाटते. आंबेडकर जरी सांसदीय लोकशाहीचे पुरस्कर्ते होते तरी ती पद्धत भारतात यशस्वी होईल किंवा नाही यांची त्यांना शंकाच होती. ब्रिटनमध्ये ब्रिटनप्रमाणे जर इथे सांसदीय पद्धत स्वीकारली आणि राबवली तर याचा दुष्परिणाम घडून येतील हे बाबासाहेबांना माहिती होते. ब्रिटिश संसदीय बहुमत राजकीय असते आणि भारतीय संसदीत बहुमताचे स्वरूप हे जातीय असतील असे त्यांना ठाऊक होते. पुढे जाऊन सांसदीय पद्धत मागे पडून त्यांचा साम्राज्यवाद रूपांतर होईल. जर संसदीय पद्धत स्थापित करायची असेल तर त्यांनी काही बंधने सांगितली आहेत किंवा अटी सांगितली आहेत ते पार पाडायसाठी. पहिलं म्हणजे की मंत्रिमंडळात मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्यांचे प्रतिनिधी असले पाहिजेत. जे अल्पसंख्याचे प्रतिनिधी म्हणून निवडले जातील ते खऱ्या अर्थाने लोकांच्या विश्वासाला पात्र असेल असेच लोकांना मंत्रिमंडळात घेतले पाहिजेत. फक्त केवळ ते अल्पसंख्य जमातीचे आहेत म्हणून त्यांना शासनात सहभागी करू नये. भारतीय संसदीय पद्धतीत यशस्वी होण्यामध्ये काही अडथळे सुद्धा येणार होती ते बाबासाहेबांना ठाऊक होते. ते कोणत्या प्रकारे कोणकोणत्या अडचणी त्या येणार होती त्या सुद्धा त्यांनी सांगितलेल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात की भारतात अंधश्रद्धा, परंपरा, रूढी आणि लोकशाही यशस्वी करण्यात अडचणी वाटतात. त्यांच्या मते जो समाज जुन्या कल्पना चिकटून राहतो, जो समाज नवीन लोकशाही स्वीकारू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे भारतात निरक्षरता ही व्यापक प्रमाणावर असणारी बाब आहे.
तो एक मोठा अडथळा त्यांना सुद्धा वाटतो. ब्रिटिश कालखंडात उच्च शिकलेले लोक नव्हते असे नाही. पण जे परंतु एखाद्या एखाद्या एकंदर लोकांच्या तुलनेत ही संख्या अतिशय अल्प होती. आंबेडकर म्हणतात की संसदीय लोकशाही ही कल्पनातच मुळात भारतीयांची नाही. भारताच्या मते त्यांच्या मते भारतात लोकशाही माहीतच नाही. मोठ्या प्रमाणावर आढळणारी विषमता हा त्यांचा अडथळा वाटत होता. काही लोकांकडे आर्थिक सत्ता केंद्रित आहे, तर असंख्य लोक गरीबच आहेत. आंबेडकर ना पुन्हा एक अडथळा असा जाणवून दिला होता, की ते म्हणजे पारंपरिक अशी विभूती पूजेची वृत्ती. त्यांचे स्पष्ट मत आहे, की इतक्या प्रमाणात खोलवर रुजलेली विभूती पूजा दुसरीकडे आढळत नाही. विभूती पूजेवर टीका करताना ते म्हणतात, की धर्माच्या क्षेत्रात विभूती पूजा मोक्षाकडे नेते, तर राजकीय क्षेत्रात विभूती पूजा ही अंधपणाकडे नेते, असे ते सांगत होते. विविध त्यांचे राज्यासंबंधाचे विचार सुद्धा त्यांनी आपल्या याच्यातून मांडले आहेत. विविध देशातील राजकीय विचारवंतांनी राज्यासंबंधित आपले विचार मांडले आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्या इतकेच किंवा त्यापेक्षाही अधिक महत्व हे समाजाला दिले आहे. त्यांच्या अशा विचारावरून समजून येते. ते असे म्हणतात, की राज्य माणसासाठी निर्माण केले आहे आणि राज्य हे अंतिम ध्येय माणसाचे आपले उद्दिष्ट साधण्यासाठी समर्थन करणे आहे. समाजातील सर्व लोकांच्या हिताची पूर्ती करण्यासाठी निर्माण झालेली संस्था म्हणजे राज्य होय, असे बाबासाहेब कल्पना मांडतात. लोकांना सुखाने, आनंदाने जीवन जगण्यायोग्य अशी समाजात स्थिती निर्माण करणे हे राज्याचे ध्येय असले पाहिजे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता दूर करणे व बेकारी, बेरोजगारी दूर करणे हे राज्याचे ध्येय असले पाहिजेत. बाबासाहेबांची राज्याची कल्पना सुद्धा सांगू इच्छितो, की बाबासाहेब आंबेडकर स्वराज्याची कल्पना इतरापेक्षा वेगळी असल्याचे आढळते. त्यांनी सामाजिक कार्य केले. त्याचा परिणाम शेवटी स्वराज्यावर होणार होता. महात्मा गांधी महात्मा गांधी किंवा इतरांप्रमाणे तितकीच त्यांना स्वराज्याबद्दल तहान होती. स्वराज्या संबंधात बाबासाहेब म्हणतात, की आमच्या इथे अन्याय आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तो आमचा आपसमधला प्रश्न आहे, तो आम्ही पाहून घेऊ. त्यामुळे इंग्रजांनी हे म्हणायचे अधिकार नाही, की तुमच्या इथे जोपर्यंत सामाजिक अन्याय आहे, तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वराज्य कसे द्यायचे, ही त्यांची कल्पना होती. 31 जानेवारी 1920 त्यांनी मूकनायक या वृत्तपत्र काढले. त्यामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्थितीविषयीमध्ये ते लिहितात, भारत असे राष्ट्र बनले पाहिजेत, की ज्यात प्रत्येकाला आर्थिक, धार्मिक आणि राजकीय हक्क सारखे असून व्यक्ती विकासाला प्रोत्साहन मिळेल. तोपर्यंत स्वराज्य मिळूनही विषमता कायम राहील. याचा अर्थ असा, की स्वराज्य असावे तर ते सर्वांचे असावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी आपली विचार अस्पृश्यतेवर सुद्धा मांडलेले आहेत. बाबासाहेब म्हणतात, की हिंदू धर्माचे त्यांनी असं केलं आहे, की बाबासाहेबांनी जेव्हा अस्पृश्य बोलले, तेव्हा त्यांनी अनेक हिंदू धर्माचे ग्रंथ अभ्यासून असा निष्कर्ष काढला, की अस्पृश्य प्रश्न आपल्या इथे फार जुना आहे. हिंदू धर्मातील उच्च-नीचता, जातीव्यवस्था, वर्गव्यवस्था याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि हिंदू धर्म अस्पृश्यता कसा हीन लेखतो हे स्पष्ट केले. त्या हिंदूच्या अस्पृश्य जातीमधील लोकांना हजारो वर्ष जी वागणूक दिली, त्यातील असंतोष आंबेडकरांच्या सामाजिक विचार याच्यातून आढळतो. पण ते म्हणतात, की अस्पृश्यता निर्माण कशी झाली त्याच्यावर त्यांनी व्यक्तित्व केले आहे. ते म्हणतात, की दोन भिन्न टोळ्यातील पराभूत गट जेव्हा संरक्षणासाठी एका स्थिर जमातीच्या आश्रयाला जातो, तेव्हा बलवान जमातीनी त्यांच्या राहण्याकरिता गावाबाहेर जागा दिली.
गावावर आक्रमण झाले तर त्यांचा ते वापर करीत असे. असेच वापर करताना ते त्यांना एक प्रकारे शोषण करू लागले आणि अशाच प्रमाणे ती अस्पृश्यता वाढत गेली. पुढे त्याच अस्पृश्यतांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला, तेव्हा उच्च वर्णीय वर्गातील जे लोक आहेत त्यांचा क्रोध वाढला आणि त्यांनी अस्पृश्यांना शूद्रांचे स्थान असे दिले. त्यांनी असे मनुस्मृती दहन सुद्धा त्यांनी केले होते आणि त्यांच्या जीवनामध्ये मनुस्मृती दहन काढा आणखी अमरावती आणि पुणेमधील प्रवेशासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. काळाराम मंदिर सुद्धा त्यांनी प्रवेश केला होता. तो प्रवेश त्यांना मंदिरात जाण्यासाठी नव्हे तर परंतु अस्पृश्य समाजात अस्थिरता जागृत करण्यासाठी तो आग्रह तो जो सत्याग्रह आहे तो करण्यात आला होता. बाबासाहेब एका गोलमेज परिषदेत त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की अस्पृश्य व हरिजन आम्हाला म्हणू नये, आम्हाला प्रोटेस्ट हिंदू ही संज्ञा द्यावी किंवा नॉन कन्फर्मिस्ट हिंदू अशा नावे. जाती व्यवस्थेतील निर्मूलन याच्यावर सुद्धा बाबासाहेबांनी टीका केलेली आहे. जाती व्यवस्थेविषयी त्यांचे फारच प्रतिकूल मत होते. जातीमुळे समाज विभागला जातो. असा समाज विभागला गेला की श्रेष्ठ आणि कनिष्ठ जाती निर्माण होतात. जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे कारण ती मानवता विरोधी आहे आणि त्यामुळे दलित विकासाला उत्पन्न बाधा पोहोचते असे ते म्हणत होते. आधुनिक काळात जसे औद्योगिकरण वाढत आहे, जातीचे महत्व आपोआप नाहीसे झाले तरी सुद्धा जाती निष्ठावर खोलवर रुजलेली आहे. राजकीय स्पर्धेने जातीवादाला पुन्हा प्रोत्साहन दिले असे बाबासाहेब म्हणतात. अस्पृश्याच्या उद्धार करणे, जाती व्यवस्था नष्ट करणे हे त्यांचे स्वतःचे जीवन कार्य मानत होते. हॅलो, दीक्षा मॅडम. हॅलो, हा उद्देश. दीक्षा मॅडम तुमचा आहे आता. हो ठीक आहे. सरिता मॅडमनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय सगळं सांगितलाच आहे. तसेच उद्देश सरांनी सुद्धा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार सांगितले आहे. त्यानंतर आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद सांगत आहे. धार्मिक राष्ट्रवादाला त्यांचा प्रखर विरोध होता. म्हणूनच हिंदू राष्ट्रवाद आणि मुस्लिम राष्ट्रवाद हे संकल्पना त्यांनी राज्यात ठरविले. धर्माच्या नावाने पिसाटपणा चालविणे त्यांना मान्य नव्हते. व्यक्ती जीवनात धर्माची भूमिका जरी महत्वपूर्ण असली तरी धर्म राष्ट्रवाद अडथळा होऊ नये ही त्यांची धारणा होती. ते म्हणतात, मुसलमानांना पाकिस्तान वेगळे देऊन टाकले की मुसलमान राष्ट्रवादाचा प्रश्न निकालातच निघतो, पण हिंदू राष्ट्रवादात आधारित राष्ट्रवाद तसाच कायम राहतो. विघटित आणि तुकडे तुकडे झाले हिंदू धर्माला राष्ट्रवाद त्यांचा नामंजूर होता. त्यांना राष्ट्रवाद धर्मातील राष्ट्रवाद म्हटले जाते. त्यांचा धर्मातील राष्ट्रवाद हा परोगामी तर आहेच, परंतु त्यांना बुद्धिप्रमाणवाद आहे. आंबेडकरांनी अतिरिक्त आणि असहिष्णू राष्ट्रवाद कधीही मान्य नव्हता. त्यांना असा राष्ट्रवाद अविचारिक तर वाटेलच, परंतु युद्धाला प्रोत्साहन देणे अशीही त्यांना खात्री होती. त्यांच्या मते राष्ट्रवाद हा धर्माचा आधारलेला असू शकत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तसेच बौद्ध धर्माचा स्वीकार, अस्पृश्य लोकांनी प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, जगण्याला समान अधिकार मिळावे त्यांची इच्छा होते. हिंदू धर्मात राहून हे सर्व अशक्य आहे. या धर्माला त्याग केला पाहिजे ही गोष्ट त्यांच्या मनात घर करून राहिली होती. बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा त्यांचा निष्कर्ष खरोखरच दूरदृष्टीचा ठरतो. 1950 पासून
त्यांना प्रकटपणे बौद्ध धर्माचा प्रचार करणं चालू केला होता. नवीन जगात बौद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यांना मान्य होते. हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यातील फरक ते स्पष्ट करतात. म्हणतात की बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण आहे, तर हिंदू धर्माचा पाया कर्मकांड आहे. स्थान, स्कंद, सोहळे, ओढे यातच हिंदू धर्म गुंतलेले आहे. तर केवळ नैतिक आचरण म्हणजे बौद्ध धर्म हिंदू धर्मातच ईश्वर आहे, तर बौद्ध धर्मात ईश्वर नाही. हिंदू धर्माचा आधार चातुर्वर्ण्याचे आधारावर झालेले आहेत. उलटपक्षीय बौद्ध धर्मात चातुर्वर्णाला अजिबात स्थान नाही. आंबेडकरांच्या मते बौद्ध धर्माला असामान्य विषमता आदींना स्थायी नाही. बहुजन हित आणि बहुजन सुखाय या कल्पनेश्वर हा धर्म आधारलेला आहे आणि म्हणूनच त्या बौद्ध धर्मात प्रवेश केला. बाबासाहेबांनी अगदी दूरवर विचार करून हा धर्म स्वीकारला. धर्म स्वीकारण्यापूर्वी ते अनेकदा म्हणाले होते की जो धर्म या देशात प्राचीन संस्कृतीतील धोका देईल किंवा अस्पृश्यांना आंतरराष्ट्रीय बनवेल असा धर्म मी कधी स्वीकारणार नाही. कारण हा देशाचा इतिहास विश्वसंघ म्हणून स्वतःच्या नावाची तो नोंद करून घेण्याची माझी इच्छा नाही. आणखी एक कारण या संबंधात ते देतात. विचार स्वातंत्र्य हा बौद्ध धर्माचा मुख्य पाया आहे आणि त्यामुळे सत्याला शोध घेणे सुलभ जाईल असे त्यांना वाटत होते. सामाजिक संघर्ष याच मार्गाने सुटतील. मानवाच्या मुक्तीसाठी बौद्ध धर्म हाच खरा एक धर्म असू शकतो. त्यांना असे वाटत आहे की सामाजिक समता स्थापन करायची एकमेव मार्ग म्हणून धर्मांतरण होय. धर्मांतराचे वेळी भाषण करताना आंबेडकर म्हणतात की मी एक अस्पृश्यांना प्रवेश संबंधी गांधीजींशी चर्चा करीत असताना त्यांना म्हणत होते की अस्पृश्यते प्रश्नावर तुमच्याशी माझे मतभेद असले तरी वेळ येईल तेव्हा मी या देशाला कमीत कमी धोका लागेल असा मार्ग मी स्वीकारीन. म्हणून बौद्ध धर्म स्वीकारून मी देशातील जास्तीत जास्त हित साधत आहे. कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या देशाची संस्कृती, इतिहास याचा परंपरेला धक्का लागणार नाही अशी मी एक खबरदारी घेतली आहे. भारताचे परराष्ट्र धोरण काय असावे यावरच त्यांनी विचार मांडले आहे. भारताचे परराष्ट्रीय धोरण शांतता, साम्यवाद व लोकशाही सहज अस्तित्व यावर आधारलेले असते. भारताला कोण मित्र राहणार नाही याच्या मते भारताचे परराष्ट्र धोरण इंग्रज अमेरिका गटातील अनुकूल तर सोव्हिएट रशिया विरोधी सिटो करायला अनुकूल व अलिप्तेल प्रकृती असावे असे परखड विचार त्यांच्या मनात मांडले. विशेष म्हणजे रशिया, चीन साम्यवादी राष्ट्रवादाला त्यांना कधीच स्थान नव्हते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते साम्यवादी आणि आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साम्यवादाचा प्रखर विरोध असल्याचा दिसून येतो. त्यांना विरोधी वैचारिक पातळीवरून होता. बौद्ध धर्माचा प्रवेश करण्यापूर्वी बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजात निश्चित दिशा द्यायची होती. कारण त्यांचे म्हणणे असे होते की हा समाज आता पावते दलित, पीडित, शोषित राहिला आहे. त्यामुळे आता त्यांच्यात नवजागृती येत आहे असे त्यांना म्हणायचे आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे त्यांना कुठलेही अस्पृश्य स्पष्ट म्हणतात की साम्यवाद तत्वज्ञान संघर्षावर आधारित भर देते. इतकेच नव्हे तर मानवी इतिहासात केवळ
भौतिक आणि आर्थिक गोष्टींना महत्व देतो. अर्थातच ते म्हणणे आंबेडकरांना मान्य नाही. ते म्हणतात की संघर्षाचे तत्वज्ञान समाजाचे विघटन करायला कारणीभूत ठरेल. मानवी जीवनात केवळ गोष्टींनीच नियंत्रण होते. तसे नसेल तर भावना, धर्म इत्यादी विरोधी गोष्टी मानवी जीवनात नियंत्रण करीत असतात. त्यांना साम्यवादाची पक्षाची एकाधिकारशील प्रखर विरोध केला. त्यांनी पक्षाची एकाधिकाराची म्हणजेच लोकशाहीशी वाटत असे. त्यांच्या मते त्या ठिकाणी पक्षाचीही हुकुमशाही नसते, तर पक्षातील काही सदस्यांची हातीशी राज्याची सर्व सत्ता केंद्रित झाले असते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मते साम्यवाद तत्वज्ञान व्यक्तीची गडचेप करते. व्यक्ती स्वतःचे अस्तित्व न राहण्या इतर प्रती नियंत्रण ठेवले जाते. ते पुढे असेही म्हणतात की साम्यवाद भांडवलशाही जेखडातून मुक्त करतो, पण त्याच वेळी सर्वकष सत्तावादी मगर मिठीत आखडून टाकते. गुलामगिरी व्यक्ती यंत्रवंत बनते. पशुपेक्षाही वाईट जीवन जगणे नशिबात येते. कट्टर लोकशाहीचे पुस्तक असणाऱ्या आंबेडकरांचे हे मान्य नव्हते. कार्ल मार्क्स धर्माबाबत मते मान्य नव्हती. कार्ल मार्क्सच्या मते धर्म हा सर्व शोषणाच्या अधिक आणि विषमतेचे मूळ आहे. असे माणसाला विवेचकाची ग्लानी आणते किंवा धर्म माणसाला स्थितिशील बनविते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धांनी होते की बौद्ध धर्माला त्यांची विलक्षणी श्रद्धा होती. साम्यवादाचा चोख देखील देऊ शकले असा धर्म म्हणजेच बौद्ध धर्म आहे, असे त्यांना वाटत होते. डॉक्टर बाबासाहेबांचा एवढंच आम्ही बोललोय सर. ते आमचं संपलेलं आहे. झालंय सर. खूप छान हॅलो. विषयाचं प्रेझेंटेशन आजच्या ग्रुपने केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विविध पैलू उलगडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खूपच छान. सरिता मॅडम, उद्देशनी पण, दीक्षा मॅडमनी पण खूप छान राष्ट्रवादी विचार प्रवाह आणि धार्मिक विचारही त्यांनी प्रस्तुत केले. उद्याचा ग्रुप कोणता आहे तो पर्टिक्युलर मला त्यांनी पण या ठिकाणी सांगावं.